सो आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत. क्लास 12 तुमच्या पोएट्री सेक्शनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन दरवर्षी विचारला जातो, यावर्षीही विचारणारच. तर बघा, सिलेबसमध्ये जेवढ्या पण पोएम आहेत त्याच्यापैकी कोणत्याही एका पोएमवरती ॲप्रिशिएशन लिहायला सांगितले जाते 4 मार्क्ससाठी. आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ॲप्रिशिएशन पॅराग्राफमध्ये विचारला जाईल की पॉईंट्समध्ये. काही विद्यार्थी सांगतात की मॅम काही इम्पॉर्टंट सांगून द्या जेणेकरून सगळे ॲप्रिशिएशन पाठ करावे लागणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती लर्न विथ खान मॅडम. तर बघा, ॲप्रिशिएशन हा जो भाग आहे तो तुम्हाला 4 मार्काला परीक्षेत विचारला जाणार आहे. विद्यार्थी खूप कन्फ्यूज असतात, मॅडम ॲप्रिशिएशन कसं लिहायचं, काय करायचं, कोणती पोएम इम्पॉर्टंट आहे तर सांगून द्या. तर आज विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण काय पाहूया की ॲप्रिशिएशन हा कोणत्या परीक्षेमध्ये म्हणजे मार्च 2022 पासून ते मार्च 2025 पर्यंत, ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणती कोणती पोएम आलेली आहे, ॲप्रिशिएशनसाठी कोणकोणती पोएम विचारलेली आहे हे आपण सर्वात प्रथम पाहून घेऊया. आणि नंतर मी तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं जे सॉल्युशन आहे ते तुम्हाला मी देणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, ठीक आहे. आणि जे व्हिडिओ बघत असतील, जे चॅनलवरती नवीन असतील, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटत राहतील. तर चला स्टार्ट करूया. 2022 मध्ये कोणती पोएम विचारलेली ॲप्रिशिएशनसाठी ते आपण आता बघूया. तर बघा, 2022 मध्ये ॲप्रिशिएशन आहे इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. आता तुम्हाला या ठिकाणी ओळखावं लागणार आहे की ही जी पोएम आहे ती कोणती आहे, ठीक आहे. टायटल कोणतं आहे तर मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी पोएमचं नाव आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ही पोएम आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो आणि पोएट आहेत एडगर गेस्ट, ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी 2022 मध्ये ना तुम्हाला या ठिकाणी पॉईंट्स पण दिलेले होते. ऑलरेडी त्यांनी पॉईंट्स दिलेले होते. टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, थीम, पोएटिक डिव्हाइसेस, लँग्वेज, व्हॅल्यूज, युअर ऑपिनियन अबाउट द पोएम, ठीक आहे. हे 2022 मध्ये अशा पद्धतीने पॉईंट दिलेले होते, पण त्याच्यानंतर मात्र पॉईंट दिलेले नाही आहेत, ठीक आहे. तर आपण करायचं काय, पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं का पॅराग्राफमध्ये उत्तर लिहायचं. तर मी तुम्हाला सांगते की जरी पॉईंट दिलेले असेल, ठीक आहे, जरी तुम्हाला परीक्षेमध्ये पॉईंट आला असेल तरी मात्र उत्तर लिहिताना काय करायचं आहे, पॅराग्राफ करूनच उत्तर लिहायचं आहे ॲप्रिशिएशनसाठी. तेव्हाच आपल्याला 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. म्हणजे पॅराग्राफमध्ये तुम्ही उत्तर लिहत असाल, ॲप्रिशिएशन लिहत असाल तरी तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मेन्शन कराव्या लागणार आहेत. म्हणजे टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, ठीक आहे, थीम काय आहे, व्हॅल्यू काय आहे आणि युअर ऑपिनियन. युअर ऑपिनियन म्हणजे तुम्हाला त्या पोएमबद्दल काय वाटते हे या ठिकाणी लिहिणे अतिशय महत्त्वाचं असते. आणि एक गोष्ट अजून तुम्हाला या ठिकाणी सांगते की ॲप्रिशिएशन म्हणजे काय. तर बघा, ॲप्रिशिएशन म्हणजे काय, तर बघा आपण समजा एखादा विद्यार्थी काहीतरी चांगला अभ्यास करतो, ठीक आहे, किंवा काहीतरी चांगलं काम करतो, मग जे टीचर असतात ते त्यांना ॲप्रिशिएट करतात ना, ॲप्रिशिएट करणे, ठीक आहे, प्रोत्साहित करतात वगैरे. तर या ठिकाणी बघा, ॲप्रिशिएशन आपल्याला या पोएमबद्दल पण ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. म्हणजे ह्या पोएममध्ये नेमकं आहे काय, ठीक आहे, ही पोएमची थीम काय आहे, ठीक आहे, व्हॅल्यू काय आहे या पोएमचा, ठीक आहे, किंवा तुम्ही या पोएमबद्दल काय विचार करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, पॅराग्राफमध्ये लिहिणे ह्यालाच आपण काय म्हणतो, ॲप्रिशिएशन असे म्हणतो, ठीक आहे. तर 2022 मध्ये लक्षात ठेवायचं आहे, 2022 मध्ये कोणती पोएम विचारलेली ॲप्रिशिएशनसाठी, हॅव यू अर्न युअर टुमॉरो, ठीक आहे. पोएट कोण होते, एडगर गेस्ट. आता आपण पाहूया 2023 मध्ये कोणती पोएम ॲप्रिशिएशनसाठी विचारलेली होती. तर बघा, 2023ची ही प्रश्नपत्रिका आहे. 2023 मध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला ओळखणे अतिशय सोपं होणार आहे, कारण ही जी पोएम होती ती स्टार्टिंगला सुरुवातीलाच शी वॉक्स इन ब्युटी, म्हणजे पोएमचं नावच या ठिकाणी सुरुवातीलाच आलेलं आहे पॅराग्राफमध्ये, ठीक आहे. मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, लगेच लक्षात येणार आहे की ही पोएम कोणती आहे, शी वॉक्स इन ब्युटी. म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमधली ही शी वॉक्स इन ब्युटी ही पोएम आहे, ठीक आहे. आपल्याला सगळ्या पोएमचे नावही लक्षात ठेवायचे आहेत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये टोटल किती पोएम आहेत, तर 8 पोएम आहेत, ठीक आहे. टोटल किती पोएम आहेत, 8 पोएम आहेत.
आणि बघा शी वॉक्स इन ब्युटीचे जे पॉईंट होते ते जॉर्ज गार्डन बायरॉन. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. पॉएटचं नाव आणि पोएमचं नाव या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणे अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी शी वॉक्स इन ब्युटी तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे. 2022 मध्ये कोणती विचारलेली, 2023 मध्ये कोणती विचारलेली हे तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे. त्याच्यावरून आपण अभ्यास करू शकतो. ठीक आहे, IMP पॉएम्स मी तुम्हाला पुढे सांगणार पण आहे. तर बघा 2024 मध्ये कोणती पोएम विचारलेली होती. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. ठीक आहे, कोणती असेल. तर बघा या ठिकाणी पोएमचं नाव आहे द इंच कॅप रॉक. ठीक आहे, या पोएममध्ये कुठे ना कुठे जर तुम्हाला ॲप्रिशिएशन मधली पोएम ओळखता येत नसेल तर पूर्ण पॅराग्राफ एकदा वाचून घ्यायचं आहे. कुठे ना कुठे आपल्याला या ठिकाणी पोएमचं नाव तुम्हाला दिसणार आहे. बघा या ठिकाणी 4th लाईनवरती आहे ओ क्रिस्ट इट इज द इंच कॅप रॉक. ठीक आहे, म्हणजे लगेच आपल्याला लक्षात येणार आहे कोणती पोएम आहे. इंच कॅप रॉक ही पोएम आहे. आणि कोण आहेत पोएट, तर रॉबर्ट साऊदी हे आपले पोएट आहेत. इंच कॅप रॉक. इंच कॅप रॉक ही पोएम मला असं वाटते की खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्नसुद्धा म्हणजे तुम्हाला जे पॅसेज विचारलं जाणार आहे पोएमचा तोही याच्यावरती येऊ शकतो. त्याच्यामुळे इंच कॅप रॉक ही पोएम ॲप्रिशिएशनसाठी पण आणि पॅसेजसाठी पण ॲक्स्ट्रॅक्टसाठी पण तुम्हाला काय करायची आहे, थोडंसं अभ्यास करून ठेवायचं आहे. 2024 मध्ये विचारली गेलेली द इंच कॅप रॉक. ठीक आहे, तर बघूया आपण पुढे. तर बघा 2025 मध्ये पुन्हा या ठिकाणी रिपीट झालेली पोएम आहे ती म्हणजे कोणती, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. सेम ॲक्स्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेला आहे जो 2022 मध्ये दिलेला होता. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. ही सेम पोएम ही 2022 मध्ये पण विचारली गेलेली आहे आणि तीच ॲप्रिशिएशनसाठी 2025 मध्ये सुद्धा विचारली गेलेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढी पण नावं घेतली आहेत, ठीक आहे, ती इंच कॅप रॉक असेल, हॅव यू अर्न युअर टुमॉरो असेल, शी वॉक्स इन ब्युटी असेल. ठीक आहे, ही सगळी जी पोएम आहेत ती अतिशय इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या पोएमच्या नावात पुढे तुम्ही काय करायचं, टेक्स्टबुकमध्ये टिक करून ठेवायचं आहे किंवा तुम्ही नोटबुकमध्ये ह्या सगळ्या पोएमची नावं लिहून ठेवायची आहेत आणि ॲप्रिशिएशन पक्कं करून ठेवायचं आहे. म्हणजे जेवढी पण मी नावं आता तुम्हाला सांगितले 2022 ते 2025 पर्यंत सगळ्या पोएमचे ॲप्रिशिएशन हे तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, लर्न करून ठेवायचं आहे, पाठ करून ठेवायचं आहे, जेणेकरून परत एकदा रिपीट झाली. कदाचित बघा 2022 मध्ये पोएम विचारलेली तीच 2025 मध्ये रिपीट केलेली आहे. मग कदाचित होऊ शकते की 2023 मध्ये जी पोएम विचारली ती 2026 मध्ये रिपीट होईल किंवा 2022 मध्ये किंवा 24 मध्ये विचारलेली ती रिपीट होईल. म्हणजे होऊ शकते असं. ठीक आहे, मी पूर्ण गॅरंटी घेत नाहीये, पण कदाचित असं होऊ शकते की एखादी पोएम जी ॲप्रिशिएशनसाठी विचारली होती ती रिपीट होऊ शकेल. ठीक आहे, म्हणून ही जेवढी पण पोएम मी तुम्हाला सांगितलेली आहे सगळ्यांची नावं तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि ॲप्रिशिएशन सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता IMP पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला मी सांगितले. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो सगळ्यात मोठा प्रश्न होता की पॉईंटमध्ये लिहायचं का पॅराग्राफमध्ये लिहायचं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पॅराग्राफमध्ये उत्तर लिहायचं आहे तरच आपल्याला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क भेटतील. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲप्रिशिएशनसाठी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट ही की ॲप्रिशिएशन लिहायचं कसं. ठीक आहे, पॅराग्राफमध्ये आपण लिहितो पण ॲप्रिशिएशन लिहायचं कसं, तर या ठिकाणी मी तुम्हाला एक PDF या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे. तर PDFसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअप चॅनलची जी लिंक आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तिथे जाऊन तुम्ही काय करायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे, मला त्या ठिकाणी फॉलो करून घ्यायचं आहे व्हॉट्सअप चॅनलवरती आणि तिथे मी तुम्हाला PDF सेंड करणार आहे. ती PDF थोडीशी शॉर्टकटमध्ये आहे. ठीक आहे, पूर्ण मी एक्सप्लेन म्हणजे आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण जास्तीत जास्त जो पॅराग्राफ आहे तो शॉर्टकटमध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं ऑपिनियन आणि काही गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला PDF कुठे भेटणार आहे, तर व्हॉट्सअप चॅनलवरती भेटणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं सॉल्युशन तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये भेटलेलं आहे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.